निशाज व्लॉग अँड कुकिंग या मराठी यूट्यूब चॅनलवर माझ्या सर्व मैत्रिणींचं स्वागत आहे। तर फ्रेंड, आज रक्षाबंधन आम्ही साजरं केलं, राख्या वगैरे बांधून झाल्या आणि दरवर्षीप्रमाणे ना आम्ही बहीण भावंड निघालो आहोत। तर आमची वन डे ट्रिप असते आणि आज आम्ही चांदवडच्या देवीला चाललो आहोत, रेणुका मातेला। तर हा काकांचा मुलगा सतीश आणि ही माझ्या मावशीची मुलगी आणि जो गाडी चालवतोय तो माझ्या छोट्या काकांचा मुलगा राहुल आणि ती जी आहे बसलेली ती इश्ना। तर ही माझी भाची आहे आणि हा भाऊ। तर आम्ही सर्वजण आता 3 गाड्या करून आम्ही सगळे चांदवडच्या देवीला निघालो आहोत। नाशिकपासून 62 किलोमीटर असलेल्या चांदवड शहरापासून आहे ना 2 किलोमीटर अंतरावरती हे चांदवडच्या रेणुका मातेचं मंदिर आहे। तर तिथूनच जवळ आहे ना इच्छापूर्ती गणेशाचं मंदिर आहे। तर सर्वप्रथम आम्ही तिथे गेलो, इच्छापूर्ती गणेशाचं आम्ही दर्शन घेतलं। तर व्हिडिओ आहे ना माझ्याकडनं काढणं झालं नाही, काही कारणास्तव मी 2-3 फोटोज काढले। तर हे इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे आणि ही ती मूर्ती आहे बसलेली, अतिशय सुंदर अशी ती मूर्ती होती। तर तिथे आमचं दर्शन झालं आणि आता आम्ही चंद्रेश्वर गड म्हणून आहे तिथे जवळच। तर तिथे वरती एकदम निसर्गरम्य वातावरणात असं हे मंदिर आहे, शिवशंकराचं, भोलेनाथाची तिथं शिवलिंग आहे। तर तिथे आम्ही गेलो, तिथे ते दर्शन घेतलं। तर मस्त दर्शन झालं, एकदम मोकळं आणि खूप छान असं वरती वातावरण होतं, एकदम निसर्गरम्य। वरती ना खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरण होतं, त्यामुळे सगळ्यांनी फोटो काढले खूप सारे। तर ही माझ्या मागे मंगल आहे, माझ्या मावशीची मुलगी, आणि ही पायल जी माझी 3 नंबरच्या काकांची मुलगी। तर हे बघा मागे मोठा भाऊ मनोज आणि जोशुआ माझा भाचा, तर त्यांचं पण फोटो काढायचं काम चाललं आहे। आणि इकडे हे बाबाजी माझे 3 नंबरचे काका, त्यानंतर हा सतीश, त्यानंतर मागे हा उत्तम जो माझ्या मोठ्या काकांचा मुलगा, आणि त्यानंतर तो जो मागे आहे तो सुमंत आहे, छोट्या काकांचा मुलगा। त्यानंतर हा बादल 3 नंबरच्या काकांचा मुलगा, आणि तो स्वामी माझा भाचा। आणि आता आम्ही सगळे ना वरती चाललो आहोत दर्शनाला। का रे बादल, भरपूर उंचावर आहे ना, भरपूर उंचावर आहे। हा निसर्ग सौंदर्य आणि सोमवार असल्यामुळे ना इथं भाविकांची रेलचेल चालूच असते। तर त्या दिवशी काही सणामुळे एवढी गर्दी नव्हती, आमचं दर्शन एकदम असं शांततेत झालं, छान। आम्ही दर्शन वगैरे घेतले आणि पुन्हा खाली निघालो रेणुका मातेच्या दर्शनाला।
म्हणतात की माता पार्वतीने ना कुब्ज प्रदेशाच्या रेणुक नावाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला होता व तिचं नाव रेणुका असं पडलं. आणि भगवान शंकर आहे ना यांचा अवतार समजले जाणारे जे जमदग्न ऋषी आहेत यांच्याशी तिचा आहे ना मोठे झाल्यावरती विवाह झाला. तर रामशृंगी नावाच्या ज्या पर्वतरांगा आहे तिथे आश्रम करून आहे ना विवाहानंतर माता रेणुका आणि जमदग्नी ऋषी हे राहू लागले. त्या काय करायच्या, रोज सकाळी ना माता रेणुका या मलप्रभा नदीवरती स्नान करायला जायच्या आणि त्या किनाऱ्यावरती ना नदीच्या त्या वाळूचं असं एक मडकं बनवायच्या आणि त्या मडक्यामध्ये ना पाणी भरून आणायच्या. जे जमदग्नी ऋषी होते हे त्यांच्या रोजची जी विधिपूजा असायच्या, जी यज्ञ असायची त्यासाठी ते पाणी वापरायचे. हा त्यांचा नित्यक्रम होता. आणि असंच एकदा आहे ना ते पाणी आणण्यासाठी गेल्या तर त्यांना तिथं त्या नदीमध्ये ना गंधर्व आणि त्याची पत्नी ना ही जलक्रीडा करताना दिसल्या आणि ते त्या बघण्यामध्ये ना माता रेणुका ह्या एकदम मग्न होऊन गेल्या. त्या इतक्या मग्न झाल्या की सूर्य डोक्यावरती आला आणि त्यांच्या डोक्यात हे विचार चालले होते की आपले जे सोबती आहेत जमदग्नी ऋषी हे जर आत्ता आपल्यासोबत असते तर आपण पण अशीच क्रीडा केली असती. आणि अशा प्रकारे त्यांना खूप उशीर होऊन गेला. आणि त्या जेव्हा परत आल्या आश्रमात तेव्हा जमदग्नी ऋषींना म्हणतात दिव्य दृष्टी होती आणि त्या दिव्य दृष्टीतून त्यांनी हा सर्व प्रकार बघितला होता आणि ते खूप चिडले, एकदम लालबुंद डोळे झाले त्यांचे आणि त्यांचा कोप झाला. आणि त्यांना जी 5 मुलं होती त्यातला एक मुलगा तिथे नव्हता, पण जे 4 होते त्या चौघांनाही जमदग्नी ऋषींनी सांगितलं की ही तुमची माता आहे, हिने असं हे आजचं अघोर हे असं पाप केलं आहे आणि हिचा तुम्ही हा शिरच्छेद करा. परंतु मातेचा शिरच्छेद करल कोण म्हणून सर्वजण नाही म्हटले. नाही म्हटल्यामुळं जमदग्नी ऋषींचा कोप झाला आणि त्यांना भस्म करून टाकलं 4घांना पण. आणि त्यानंतर त्यांचा जो परशुराम नावाचा मुलगा होता हा तिथे आला आणि त्याने सर्व प्रकार बघितला. त्याला पण जमदग्नी ऋषींनी सर्व काही घटना घडलेली सांगितली. परंतु त्याला माहीत आहे की आपला बाप हा खूप म्हणजे न ऐकणारा आहे आणि म्हणून त्यांनी वडिलांची आज्ञा पाळली आणि मातेचा शिरच्छेद केला. परंतु तो हुशार पण होता. त्यानंतर त्यांनी लगेचच वडिलांकडे वर मागितला. त्याचे वडील म्हटले की तू आता शिरच्छेद केला आहे तर तू काहीतरी वर माग. आणि हुशार परशुरामाने ना आईचं जीवन दान आणि भावांचं जीवनदान मागितलं आणि ते पुन्हा जिवंत झाले. असं म्हणतात की शिरच्छेद केल्यानंतर आहे ना मातेचं जे धड आहे ते माहूरच्या गडावरती जाऊन पडलं आणि जे शिर आहे हे चांदवडला इथे ह्या जागेवर पडलं. तर इथे नंतर पुरातन मंदिर कोणी बांधलं आहे हे माहीत नाही, परंतु कोरीव कामामध्ये म्हणजे कोरीव काम करून केलेलं आहे. तर महाप्रतापी ज्या राणी अहिल्याबाई होळकर आहेत यांनी या मंदिराची स्थापना केली. आणि अशा प्रकारे अशी रेणुका मातेची जी आख्यायिका आहे ही पुरातनामध्ये सांगितलेली आहे. ती मला जेवढी माहीत आहे तेवढं मी सांगायचा प्रयत्न केला. आणि अशा पद्धतीने आमचा हा आजचा जो रक्षाबंधनाचा दिवस आहे हा साजरा झाला मैत्रिणींनो. आणि खूप धम्माल केली आम्ही. आमचे जे काही दिवसभराचे जे टेन्शन असतात ते सर्व आम्ही या दिवशी विसरून जातो आणि सर्वजण लहान होऊन खूप धम्माल करतो दर रक्षाबंधनला. तशीच धमाल आम्ही आज पण केली आणि परतीच्या प्रवासाला निघालो. रस्त्यात एका ठिकाणी ना हॉटेलमध्ये आम्ही जेवण वगैरे केलं आणि मस्तपैकी आमचा हा रक्षाबंधनाचा दिवस आज असा साजरा झाला.